भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड झाली। मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे पटोळे साहेब अविरोध निवडून आलो। आम्ही 21 संचालक एका जागी बसून जिल्हा बँकेमध्ये ज्या अडीअडचणी येतात त्यांच्यावर चर्चा केल्या आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जास्तीत जास्त शासनाकडून निधी कसा आणता येईल, मग ते मार्केटिंग फेडरेशनचे असो, राज्य सरकारच्या ज्या विविध योजनेची DBT माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात जे पैसे येतात ते इकडे वळवण्याचा प्रयत्न माननीय प्रफुल्लभाई पटेल, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू। मी 2005 अध्यक्ष झालो त्यावेळेस 205 कोटी ठेवी होत्या, आता 1700 कोटी ठेवी आहेत। ह्या 5 वर्षात 10,000 कोटीपर्यंत नेण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे आणि याच्या माध्यमातून बँकेला चांगले दिवस आणखी येऊ। बँकेची एक वास्तू या 111 वर्ष झाली आहेत त्यामुळे तयार करण्याचा आमचा संकल्प आहे आणि आमचा संकल्प आपल्या सर्वांच्या सहयोगानं पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही शेतकऱ्यांची बँक आहे। पीक कर्ज शेतकरी पीक कर्ज घेतात, पीक कर्ज परत करतात, परंतु त्यामुळे बँकेला काही नफा मिळत नाही। विविध योजना शेतकऱ्यांसाठी आणण्याचा प्रयत्न आमचा राहील। भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात दूध गोळा करण्याचं काम, जास्त दूध गोळा करण्याचं काम आपला जिल्हा करतो आणि दूध उत्पादक सभासदांना जोडधंदा म्हणून दुधासाठी सुद्धा काही करता येईल का याच्यावर आम्ही येणाऱ्या संचालक मंडळात चर्चा करणार आहोत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी दूध उत्पादक सभासदांना, मका लावणाऱ्या शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक सभासदांना न्याय देता येईल अशी भूमिका आमची राहील। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।